श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सर्व पितरी अमावस्याला कोणी कितीही आग्रह करो, पण या दोन वस्तू चुकूनही खाऊ नका. सर्व पितरी अमावस्या म्हणजे करणी बाधेचं जाळं. सावधान, हे दोन पदार्थ चुकूनही खाऊ नका. आयुष्य पूर्णपणे बरबादसुद्धा होऊ शकते. सर्व पितरी अमावस्याला पितृपक्षातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्या दिवशी अनेक जण आपल्यावरचे अरिष्ट टळावे म्हणून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी चक्क मिठाई दान करतात किंवा कोणाला खाऊ घालतात. मात्र त्यामागील भाव शुद्ध नसल्याने त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर, वास्तूवर, कुटुंबातील सदस्यांवर होऊ शकतो. म्हणून या दिवशी विश्वासातील लोक वगळता कोणाकडूनही मिठाईचा स्वीकार करू नका. जेवणानंतर अनेकांना विडा खाण्याची सवय असते. ही सवय चांगली आहे, परंतु कोणी तुम्हाला विडा देऊ केला तर निदान अमावस्येच्या तिथीला स्पष्ट नकार द्या. स्वतः बनवलेला किंवा विकत घेतलेला विडा खा, पण कोणाकडून दिलेला विडा खाऊ नका. शारीरिक, मानसिक अपायसुद्धा होऊ शकतो. पूर्वीच्या काळी परान्न अर्थात दुसऱ्याच्या घरचे जेवण टाळले जात असे. मात्र आता आपण उठसूट एकमेकांकडे जातो, खातो, चहा कॉफी पितो. धर्मशास्त्र सांगते अमावस्येच्या रात्री सूर्यग्रहणामुळे वातावरणात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे शक्यतो या कालावधीत कोणाकडे जाणे टाळा किंवा कोणाच्या घरचे खाणेसुद्धा टाळा. कोणकोणत्या भावनेने काय देईल याचा आपल्याला अंदाज नसतो. म्हणून अमावस्येला तरी परान्न टाळाच. जर असे काही झालेच असेल तर ते ओळखण्याची काही चिन्हे आहेत. जसं की अचानक चिडचिड होणे, अनावश्यक भय, धुंदपणा, लक्षात कमी येणे, कामावर कंबरडेपणा, घरात सतत नकारात्मक घटना घडणे, वारंवार रुकलेले काम, आकस्मिक आर्थिक तोटा इत्यादी. कुटुंबातील एखादा सदस्य सतत वेगळा वागू लागला आणि अत्याधिक प्रेमपात्री किंवा अतिशय प्रदीर्घ वर्तन दाखवतो. जर गंभीर शारीरिक, मानसिक बदल दिसले तर नेहमी वैद्यकीय किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ही सामान्य आध्यात्मिक परंपरागत निदर्शने आहेत. घरच्या घरी तुम्ही जप पद्धत अवलंबू शकता. शांत जागी बसा. 11 किंवा 18 किंवा 108 वेळा या मंत्राचा जप करा. मनात दृढ निश्चय ठेवा की माझे घर व माझे जीव सुरक्षित आहेत. जप केल्यानंतर ताम्रपत्र किंवा लहान तुळशीच्या पत्रावर थोडे डावलू देवाला अर्पण करा किंवा पवित्र स्थानावर ठेवा. कालीमातेचं ध्यान करा. काळ्या अंबरासारखी शक्तीची प्रतिमा समजून घ्या. कालीचं ध्यान करण्यासाठी शांत आसन घ्या. दीर्घ श्वास घ्या आणि 3 मिनिटे खालील मुद्रामध्ये बसा. 1 श्वास आत घ्या. ओम कालिकाय नमः आठवणीने म्हणत 3 वेळा श्वास सोडा. 2 मन शांत करणारा ध्यान तिच्या रूपाची कल्पना करा जी अंधाराचे नाश करते. 3 ध्यान नंतर थोडे पवित्र पाणी पिऊन घरातल्या देवस्थानाला अर्पण करा. परंपरा सांगते पितृ अमावस्येच्या दिवशी देणारे खाण्यापिण्याचे पदार्थ पवित्र असावे. त्या दिवशी कधीही संशयी किंवा संशयास्पद पदार्थ अर्पण करू नका. विशेषतः पांढरे किंवा गोड संशयास्पद द्रव. तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींना याची सूचना द्या आणि पितृवार्याच्या वेळी नेहमी पारंपरिक, पवित्र आणि साधे अन्न अर्पण करा. जर घरात बहुजनांना सल्ला द्यायचा असेल तर स्पष्ट लिहा. या वस्तू पितृ अमावस्याला देऊ नयेत ही अचूक सूचना ठेवा. या सगळ्या गोष्टींचे हेतू एकच, आपल्या कुटुंबाचे कल्याण आणि तुमच्या जीवनातील प्रगती राखणे. आध्यात्मिक जागरूकता आणि व्यावहारिक सावधगिरी वापरा. देव तुमच्या घरात शुभता आणो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.